पूर्वीचे लोकांना जायला होत नाही म्हणताना की नाही पालीपासून पालखी पळवून आणले। तर मित्रांनो, अतिशय प्राचीन आणि पुरातन असणारे हे मंदिर अतिशय छोटासा असा जिना आहे वरती यायला। या ठिकाणी पूर्वी नगारखाना होता। नमस्कार मित्रांनो, आपण पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी एक नवनवीन ठिकाणं, नवनवीन मंदिरं, नवनवीन तीर्थक्षेत्र, नवनवीन ऐतिहासिक स्थळं, नवनवीन घटना तर अशा पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज अशाच एका ऐतिहासिक मंदिराला आपण भेट दिलेली आहे। या मंदिराचं नाव आहे श्री खंडोबा मंदिर मिरज। मिरजेतील आराध्य दैवत असणारे खंडोबा मंदिर बघण्यासाठी आज आपण आलोय। मंदिराचा संपूर्ण इतिहास, मंदिरातील ऐतिहासिक घटना, पूर्वोत्तर इतिहास, तर अशा पद्धतीने आपण सगळं जाणून घेण्यासाठी या ऐतिहासिक मंदिरात आलोय आपण। तर मित्रांनो, संपूर्ण मंदिराचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितला तर हे पूर्ण एक वाड्यासारखं स्ट्रक्चर आहे। साधारण 150-200 वर्षापूर्वीचा साऊथ इंडियन कल्चर टाईपचा वाडा आहे। ह्या वाड्याकडे जर बघितलं आपण तर आपल्याला तुंगाच्या हनुमान मंदिर सारखी या वाड्याची रचना आहे। तर अशा पद्धतीचे हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराला भेट देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मिरजेतील मखदूम गल्ली म्हणून एक गल्ली आहे, तर त्या गल्लीमध्ये यावं लागतं आणि तिथे हे खंडोबाचं ऐतिहासिक मंदिर आहे। तर अतिशय रेखीव पद्धतीनं हा वाड्याची रचना करण्यात आली आहे। आणि या खंडोबा देवस्थानामध्ये मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आत जाताना आपल्याला एक छोटीशी शिळा दिसते। तर या ठिकाणी लंगर ओढली जाते। नेमकं लंगर म्हणजे काय किंवा ती का ओढली जाते यामागचा इतिहास देखील आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण खंडोबा मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी, या मिरजेतील जे हे खंडोबा मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे, तर त्या मंदिराची माहिती जाणून घेण्यासाठी इथले जे नित्यनेमाने पूजा करणारे जे इथले स्वामीजी आहेत त्यांची आपण या ठिकाणी भेट घेतल्या। नमस्कार स्वामीजी। नमस्कार। हे आपल्याला जे सकाळी आहे की नाही 6-6:30 वाजता पूजा असत्या, 7ला आरती असत्या आणि हे मूळ गाव म्हणजे पालीचा खंडोबा आहे। पूर्वीचे लोकांना जायला होत नाही म्हणताना की नाही पालीपासून पालखी पळवून आणले आणि इथं आणून स्थापन केले। या इथं पाठीमागे एकांचा वाडा होता पूर्ण म्हणजे, आणि इथं आणून स्थापना केले। आणि इथं पौष महिन्यात पौर्णिमाला आपली यात्रा भरता येतं। जवळजवळ 10,000 लोकसंख्या असत्या आणि यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी लंगर असत्या। आणि श्रावण सोमवार, पहिला सोमवार आणि शेवट सोमवार नदीला आंघोळीला जातं देवाची पालखी निघत्या। आणि मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी असत्या। चंपाषष्ठीला म्हणजे देवाचं हळद लागते, खंडोबाचं आणि माळसाकांताचं हळद लागते। त्या दिवशी उत्सव मोठा असतो आणि त्या दिवशी आरती वगैरे दिवट्या या सगळे होत असतात। आणि चंपाषष्ठीची आरती होत्या आणि सगळ्यांनी देव भक्तांनी इथे येतात। खंडोबाचा रखवालदार म्हणून वाघोबा असते आणि हे बाणादेवी आणि हे प्रधानचे हेगडे प्रधान। आणि हा लंगर, खंडोबाचा लंगर, हे खंडोबा आणि माळसादेवी आणि हे दोन पिंड आहेत। खंडोबाचं एक प्रतिकार आहे हा आणि माळसादेवीचा प्रतिकार आहे। घोडा आहे, हत्ती आहे। तर मित्रांनो, लंगर म्हणजे एक लोखंडी एक साखळी असत्या। तर ती साखळी या ठिकाणच्या उत्सवानंतर पहाटे तोडली जाते। अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ही परंपरा आहे महाराष्ट्रातली। जेजुरी गडापासून पालीचा खंडोबा, त्यानंतर ह्या ठिकाणी देखील ही लंगर तोडली जाते। आणि ज्यांचा कुलस्वामी खंडोबा आहे त्यांच्या ही लंगर तोडण्याची पद्धत असते ज्यावेळी लग्नाचा जागरण गोंधळ असतो त्यावेळी। तर नेमकं का तोडलं जातं याबद्दल आम्ही जाणून घेतलो। तर सुखी, समाधानी, समृद्धता या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येक मानवी जीवनाच्या आयुष्यात याव्यात या उद्देशाने ही लंगर तोडली जाते। आणि
देवाला खुश केलं जातं असं एक मी आख्यायिका ऐकली आहे. तर या ठिकाणी लंगर देखील तोडली जाते. मित्रांनो, या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असणारा हा नगारखाना, आणि नगारखान्याला जायला आपल्याला एक असं एकदम छोटासा जिना आहे. तर त्या जिन्यातून आपल्याला वर जायला लागते. चला तर आपण जाऊ. तर मित्रांनो, अतिशय प्राचीन आणि पुरातन असणारं हे मंदिर, अतिशय छोटासा असा जिना आहे वरती यायला. या ठिकाणी पूर्वी नगारखाना होता, आणि त्यानंतर आपण या दरवाज्यातून जर आत गेलो तर आपण बघू शकतो या ठिकाणी आपण मंदिराच्या वरच्या बाजूला येतो, आणि आल्यानंतर जर आपण बघितलं तर इथून आपल्याला मंदिराचा हा जो मधला पॅसेज आहे उजेड यायसाठी तो दिसतो. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं जे गर्भगृह आहे ते जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला डायरेक्टली इथून दर्शन घ्यायला येते. तर अशा पद्धतीचं या ऐतिहासिक मिरजेतील मंदिर असणारं श्री खंडोबा मंदिर आपण या ठिकाणी येऊन दर्शन घेतले या मंदिराचं. तर अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आमच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.